हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी झटपट कोबीची भाजी बनवणार आहे। चला तर मग आता कोबी चिरून घेतलेला आहे, टोमॅटो आणि मिरची। आता एका भांड्यात मी कोबी चिरून त्याला चांगलं भाजून घेणार आहे। बघा, भाजून घेत आहे। अगदी झटपट। आणि मी आज कांद्यात कोबू करणार नाही आहे, फक्त आज मिरची आणि टोमॅटोतच करणार आहे। अगदी साधं सोपं, कांद्याची आवश्यकताच लागणार नाही या कोबूच्या भाजीसाठी, अगदी झटपट। चला तर मग आता माझे कोबू भाजून झालेला आहे, तांबूस कलर आलेला आहे। थोडं तेलात घालून भाजून घेतलेला आहे। चला तर आता मी कढई ठेवते, भाजून झालेला आहे। आणि मी टोमॅटो आणि मिरची आणि तेल घातलेलं आहे। आता त्याला चांगलं भाजून घ्यायचं। अगदी झटपट आहे कोबूची भाजी। चवीनुसार मीठ घाला। पाच ते 3 मिनिटं तुम्ही चांगलं मॅश करून घ्या, किंवा तुम्ही चांगलं खालीवरून करून पलटून चांगलं व्यवस्थित घ्या। टोमॅटो मिरची चांगलं भाजून व्हायला पाहिजे। हे बघा, टोमॅटो कसं बारीक झालेला आहे बघा। चला तर आता माझं टोमॅटो आणि मिरची भाजून झालेलं आहे। आता मी कोबू भाजून ठेवले होतं, आता ते घालून घेते कोबूला। आणि वरनं तुम्ही कढीपत्ता पण घालू शकताय। एक चम्मच हळद घाला। आणि कोबू एक भाजून घेतलेला आहे। आता कोबू घालून घ्या। मसाला भाजून झालेला आहे माझं टोमॅटो आणि मिरचीचा। आता त्याला खालीवर परतून घ्या चांगलं। हे बघा, अगदी झटपट कोबीची भाजी बिना कांद्याचं, टोमॅटो मिरचीमध्ये मी झटपट कोबीची भाजी बनवलेली आहे। हे बघा कसं कलर आलेला आहे बघा, आणि खूप टेस्टी। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि अगदी साधे सोपे आहे, टिफिनला मुलांना वगैरे द्यायला। वरनं आता कोथिंबीर चिरून घालते मी, आणि मुलांना वगैरे टिफिनला सकाळच्या हेल्दी आहे कोबीची भाजी। अगदी झटपट बनवलेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। असंच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर आता माझी कोबीची भाजी बिगर तेलामध्ये बिगर पाण्यामध्ये मी कोबीची भाजी झटपट बनवलेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। असंच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। कसं वाटलं तुम्हाला कोबीची भाजी मला कमेंटमध्ये नक्की कळवा। झालेला आहे माझी कोबीची भाजी। बाय। आता मी झाकून ठेवते, रेडी।